मैत्री आणि प्रेम भाग 11. आणि उद्या निघतो आहे आपण मुंबईला. का भेटायचं का नाही त्याला? तू तुझ्या मनाचं काय सांगतो आहेस? मी त्याला भेटणारच आहे. बाहेर तुफान पाऊस सुरू झालेला. तन्वी ऐक, अनिशला नाही भेटायचं तुला. गप्प रे, असं काही नसेल. तुलाच भेटायला द्यायचं नसेल मला. अनिशशी यावर काय बोलणार कुणाल? खिडकीतून बाहेर दिसणारा पाऊस बघत उभा राहिला. तुझ्या चांगल्यासाठीच सांगतो आहे. तुला न्यायची नसेल तर राहू दे, मी जाईन. केलीस तेवढे उपकार खूप झाले. तन्वी रागात काहीही बोलली. उपकार हा शब्द ऐकून कुणाल आणखी संतापला. उपकार? काय बोलत आहेस तू? उपकार केले तुझ्यावर? तुला माहिती तरी आहे का अनिश काय करतो ते? कुठून एवढे पैसे आणतो? पगार किती आणि पैसे किती कमवतो? चुकीच्या मार्गाला लागला आहे तो. कुणाल पटकन बोलून गेला. खोटं आहे हे. अनिश नाही करत काही तसं. तुला माहिती होतं ना हे? हो, पण त्याने कधीच सोडलं ते काम. आता नाही करत. प्रेम तरी करतो ना माझ्यावर तो. तुला माहिती होतं तरी मला सांगितलं नाही तू. सोडून दे त्याचा विचार. त्याच्या मागे पोलीस लागले आहेत म्हणून असा पळतो आहे सगळीकडे. आणि प्रेमाची बोलतेस? त्याने फक्त तुला मैत्रीण मानलं. अनिश नाही बरोबर तुझ्यासाठी. विसरून जा त्याला. यावर तन्वी खवळली. तू कोण ठरवणार अनिश बरोबर नाही ते? तू नाही ओळखत त्याला. खरं सांगायचं झालं तर तूच त्याचा तिरस्कार करतोस. कॉलेजमध्ये असल्यापासून. तेव्हा सुद्धा सांगायचा तू अनिश सोबत राहू नको म्हणून. तो तुझ्यापेक्षा पुढे गेला म्हणून जळतोस त्याच्यावर. आणि हो, उपकारच केलेस माझ्यावर. मित्र आहेस ना, मित्रच राहा. देव बनण्याचा प्रयत्न करू नकोस. तन्वी. कुणालचा हात उठला तन्वीला मारायला. पुन्हा विजेचा जोरदार आवाज झाला. थांबला कुणाल तसाच. माधव दारात उभा राहून बघत होता हे सर्व. ओके फाईन, उपकारच केले ना. ठीक आहे, उद्या सकाळी त्याला भेटायला जाऊ. हा शेवटचा उपकार केला की माझी जबाबदारी संपली. कुणाल एवढं बोलून बाहेर निघून गेला. माधव दारातच उभा. तन्वी तिच्या रूममध्ये निघून गेली. कोणाला समजावू मी? माधव मनात बोलला. माधव कुणालची वाट बघत बसून राहिला. रात्री 11:30च्या सुमारास कुणाल आला. तसाच झोपी गेला. माधवला बोलायचं होतं परंतु कुणाल गप्प होता. माधव झोपला. कुणाल उशिरापर्यंत जागा होता. बाजूच्या रूममध्ये तन्वी आधी अनिशला भेटणार म्हणून आणि नंतर कुणाल बरोबर भांडण यामुळे जागीच होती. बाहेर पाऊस सुरूच. माधव बरोबर बोलला. दिल्लीला पाऊस खूप. त्या पावसाकडे पाहत बेडवर पडून होती. रात्री 2-3च्या सुमारास डोळा लागला तिचा. सकाळी लवकर उठून तिघांनीही तयारी केली. माधव तयार नव्हता तरीही कुणालने तयार केलं त्याला. तुला यावंच लागेल माधव. तन्वीला अनिशकडे सोडलं की मी लगेच निघणार आहे. कुणाल, विसरून जा कालचं. तन्वी रागात बोलली. रागाला डोळे नसतात, कान नसतात आणि तोंडही नसते. माहीत आहे ना तुला. कशाला असं करतो आहेस? माधव कुणालला समजवत बोलला. माधव, प्लीज थांबवू नकोस. आणि मी थांबणारही नाही. मी आजच निघणार आहे.
मुंबईला. कालच मी एका ठिकाणी चौकशी केली. ट्रेननं जाणार आहे. अरे पण हो माहीत आहे, खूप वेळ लागतो ते. तरीही जाणार आहे. कुणाल बोलता बोलता रूममध्ये असलेल्या टेबलाजवळ आला. याच्या ड्रॉवरमध्ये 10,000 ठेवले आहेत. विमानाचं तिकीट मिळून जाईल तुमच्या दोघांचे. चल निघूया. कुणाल बाहेर जाऊ लागला. माधवने त्याला अडवलं. तुझं काही चुकलं नाही कुणाल. अनिशबद्दल जे काही बोललास ते ऐकलं मी. तन्वीला फक्त मैत्रीण मानतो हेही माहिती होतं मला. खरं तर माझं चुकलं. तन्वीला आधीच सांगायला पाहिजे होते. जाऊ दे माधव, तिला भेटायचं आहे ना, भेटू दे. चल, मी खाली वाट बघतो आहे. कुणाल त्याचं सगळं सामान घेऊन खाली गेला. तन्वी बाहेर आली. माधव तिची वाट बघत होता. तन्वी, बोलू जरा. तन्वी थांबली. अनिशबद्दल काही बोलणार नाही, कारण तो कसा आहे हे तुझ्यापेक्षा मी जास्त ओळखतो. पण कुणाल, त्याला तरी त्या भाषेत बोलायला नको होतंस तू. व्हॉट डू यू मीन? एवढ्या वर्षाची मैत्री तुमची. कधीपासून सोबत आहे तुझ्या? कधी काही तक्रार केली का त्याने? तुझा बालिशपणा सदैव सहन केला त्याने. कुणालची परिस्थिती तुला माहिती होती. 2 वेळचे जेवायला कसं बसं मिळायचं, तरीही तू जेवायला गेलीस. जरी स्वतः वाढायचा जेवायला. काय गरज होती त्याला? आत्ताही तुझा जीव वाचवला. पोलीस स्टेशनमध्ये, हॉस्पिटलमध्ये फेऱ्या मारल्या. कोणासाठी? मुंबईवरून कोल्हापूर, तिथून दिल्लीला. त्यातून तुझं सामान, कपडे चोरीला गेले. त्यानेच नवीन घेऊन दिले ना. किती पैसे खर्च झाले असतील त्याचे. तुझा हट्ट म्हणून इथंपर्यंत घेऊन आला. हे काय फक्त उपकार म्हणून केलं का त्याने? उपकाराची भाषा त्याला काय वाटलं असेल? एवढी काळजी कोण घेतं? हे प्रत्येक गोष्टीत फक्त तुझं बरोबर आहे असं म्हणणारे मित्र कधीच नसतात. चुकीच्या वेळेला कान पकडणारे, दुःखात सुद्धा साथ देणारे मित्र असतात. कुणाल सारखे. तन्वीला सगळं आठवलं, लहानपणापासूनचे. तन्वी काहीच बोलू शकली नाही. चल, कुणाल वाट बघतो आहे खाली. दोघे खाली आले. बसने जावे लागणार होते ना. सकाळीच निघाले म्हणून बसमध्ये गर्दी होती. तन्वीला जागा भेटली बसायला. पुढच्याच बस स्टॉपवर कुणाला सुद्धा तिच्या शेजारी जागा मिळाली. दोघेही गप्पच. बाहेर पावसाने रिमझिम सुरुवात केली. रात्रीची अपुरी झोप आणि खिडकीतून येणारा थंड वारा. तन्वीला झोप लागली. सवयीप्रमाणे कुणालच्याच खांद्यावर डोकं ठेवून झोपली. माधव बघत होता ते. अनिशचे घर आणखी थोड्या अंतरावर होते. पण एका धक्क्याने बस थांबली. त्या धक्क्यानेच तन्वीला जाग आली. आपण कुणालच्याच खांद्यावर डोकं ठेवून झोपलो आहेत हे लक्षात आलं तिच्या. पटकन आवरून बसली. बस बिघडली आहे, पुढे जाणार नाही असं समजल्यावर सगळ्यांना उतरावे लागले. पाऊस थांबलेला. तोपर्यंत पुढे 15 मिनिटावर घर आहे त्याचे. चला जाऊ आपण. कुणाल माधवकडे बघत म्हणाला. तन्वीकडे बघायचे नव्हते त्याला. हातातली बॅग खांद्याला लावली आणि दोघांच्या पुढे चालू लागला. तन्वीला कळलं होतं की कुणाल रागवला आहे ते. पण आता बोलून काय फायदा? 5 मिनिटच झाली असतील. पाऊस पुन्हा सुरू झाला. माधवने छत्री उघडली. तन्वीकडे काहीच नव्हते. कुणालला आठवलं. माधवने त्याच्या सामानात एक छत्री ठेवली होती. पटकन बाहेर काढली आणि तन्वीला दिली. स्वतः बाजूला एका टपरीखाली जाऊन उभा राहिला. तन्वी बघत राहिली कुणालकडे. माधव सुद्धा छत्री बंद करून कुणालच्या शेजारी जाऊन उभा राहिला. तन्वी जागच्या जागी छत्री उघडून उभी पावसात. एवढं काही बोलली त्याला, तर मी भिजू नये म्हणून त्याची छत्री मला दिली त्याने. तन्वीला मनापासून वाईट वाटले. पुढच्या 10 मिनिटात
पावसाने आटोपतं घेतलं. तसे तिघेही निघाले. अनिशच्या घरी गेलो तर त्याच्या कुटुंबाला आवडेल की नाही ते माहिती नाही. मी अनिशला बाहेर बोलवतो. असं बोलून कुणालने त्या दोघांना पुढे एका मोकळ्या जागेत उभा राहायला सांगितलं. कुणालची बॅग बघितली तन्वीने. माधवला विचारले तिने, तो निघतोय हे लगेच, म्हणून निघताना सामान घेऊनच निघाला. आणि मला कोण घेऊन जा? तन्वी बोलता बोलता थांबली. कुणालकडे असं हट्टीपणाचं बोलणं करतो आपण, माधव बरोबर नाही. त्याने पैसे ठेवले आहेत रूमवर आपल्या तिकिटासाठी. तीही व्यवस्था करून ठेवली आहे त्याने. तन्वीला आता कसं तरी वाटत होते. पुढच्या 5 मिनिटात समोरून कुणाल अनिश येताना दिसले. अनिशला बघून प्रथम माधव पुढे गेला. तन्वी जागच्या जागी उभी. कुणाल तिच्याजवळ आला. तन्वीने हातातली छत्री कुणाल समोर धरली. राहू दे, तुला जास्त गरज आहे. मी निघतो, सांभाळून राहा, म्हणत कुणाल त्याची बॅग उचलून झप झप निघून गेला. मागे वळून बघायचेही नव्हते त्याला. मनात खूप विचार, जास्त करून तन्वीचे. काय होईल नक्की? अनिश काय बोलेल तिला? घरी जाईल ना नक्की? या सर्व विचारासहित त्याने मुंबईला जाणारी ट्रेन पकडली. ट्रेनचा प्रवास खूप वेळ घेणारा. रात्री 2-2:30च्या सुमारास कुणाल मुंबईच्या घरी पोहोचला.